तर आज गावाला आलो या आईच्या इथं थांबले. आज काल आजी वारली आमची, माझ्या आईची आई. तर काल मैतीला काही हेच नाही झालं, साप उशीर झाला आम्हाला, उशिरा कळल्यामुळं. तर आज सावडायला आलो, आता निघालो सावडायला. तर मित्रांनो, कसं वाटतंय बारामतीचं वातावरण? हे बघा, सकाळचे वाजले 7 वाजताचं हे वातावरण, आणि इकडे झालाय पाऊस. पावसामुळे ह्यांना आहे पाणी वेगळं. समोर पण लोकांचे ज्वारी बिरे चांगले मोठाले झाले. यांचं हे घर इकडं आधीचा पाऊस झाल्यामुळं चांगल्या विहिरी भरल्यात. इकडं पेरण्या वगैरे झाल्यात लोकांच्या. इकडं ज्वारी, गुडघाभर तर ज्वारीच झाली. ऐका, मग गुडघाभर ज्वारी, लोकांची तांबाटी वगैरे आहेत. आणि सगळं कसं इकडं पाऊस पडल्यामुळं सगळं कसं असं हिरवगार झालंय. ऐका, तेच म्हणलं आलोय सासरवाडीला. निताताईची आजी वारली, तर आजी आता ती सावडायचा कार्यक्रम आहे. इकडं म्हणतात माती द्यायचं काहीतरी, आमच्याकडे पुण्याला सावडायचं म्हणते ना. तर सावडायला जायचं आहे. म्हणलं तुम्हाला दाखव कुठं आलोय, काय आणि इकडचं कसं काय वातावरण आहे. भेटू आपण नंतर, पण पहिल्यांदा त्या नेताताईच्या आजीला भावपूर्ण अशी श्रद्धांजली देऊ आपल्या सर्वांच्या वतीने. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. पाऊस झाल्यामुळं कशी मका आले. ऐका, इकडे सीताफळ आहेत.